माईंची होती ना होय, खरं आमच्या ते खाली चेचा आहे काय नाही हो. पाठवला म्हणजे मुंगली चालती. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं कणी आता वाळवणाची तयारी चालू आहे. तर पहिलाच पदार्थ की मी उडदाचे पापड करायला लागलो आहे आम्ही. तर इथं मी उडदाची ते पीठ असं नाही आटा असतो तो नाही आणला. मी इथं उडदाची डाळ आणली होती 2 किलो आणि ती बारीक दळली. त्यानंतर कणी कोमट पाणी थोडं मी एक पॉकेट कणी असं पापड मसाला कुठला पण तुम्ही रुचिरा आणा किंवा मी रामबंधू आणला होता जो असेल कणी तुम्हाला आवडतं तो आणायचं, ते घातलं होतं. त्यानंतर मी काळी मिरी कणी थोडीशी अशी ठेचून खलबत्ते ती घातली. पापड खार घालायचा आणि कोमट पाण्यात पीठ मळून कणी असं पापडाचे पीठ तयार करायचं. ह्याचे पापड कणी असं खमंग खुसखुशीत होतात. उडदाच्या डाळ कणी घरात आणून दळून केली की असं. तर हे असे कणी पातळ जितके तुम्हाला शक्य होईल तितके पातळ लाटायचे. थोडंसं पीठ लावायचं, पीठ जास्त लावायचं नाही. मग असं घरातच कणी मी साडीवर वाळवत घातलं होतं आणि दुसऱ्या दिवशी कणी सकाळी एक तास किंवा 2 तास आपण ऊन लागू द्यायचं म्हणजे पापड तयार होतात. पापड घरात एक दिवस अगोदर ह्यासाठी वाळवायचं म्हणजे ते कणी असं गोल तयार होत नाही, असं कटोऱ्यासारखं तयार होत नाही, सरळ होतात. म्हणून घरात वाळवायचं आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवायचं. त्यानंतर संध्याकाळी 4च्या वेळेत आम्ही सांडग्याची तयारी करतो. म्हणजे तिखट सांडगे आमच्याकडे करतात असे बारीक बारीक, जे आमटी भाजी काही करतात त्याला कणी तिखट सांडगं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. त्यासाठी इथं मी लसणाची कणी पेस्ट बनवून घेते. म्हणजे लसणानं सांडगा असं खमंग लागतो आपल्याला. फोडणी वगैरे टाकली की नाही खमंगपणा वाढतो ह्यासाठी. आणि ह्यामध्ये मी डाळ तुरीची डाळ घेतली, वाटाण्याची डाळ, थोडीशी मुगाची डाळ, मटकी डाळ, मसूर डाळ, त्यानंतर थोडीशी हरभरा डाळ, असं सगळ्या डाळी मिक्स केल्या. त्यात धना जिरा पावडर टाकले, हिंग टाकायचं आणि दळायचं. माझ्या घरात गिरण असल्यामुळे मी घरातच दळून आणले, रव्यासारखं दळून आणायचं. आणि त्यानंतर आमची घरगुती चटणी मी टाकलेली आहे कोल्हापूरची. तुम्ही तुमच्याकडे जी लाल तिखट किंवा लाल तिखट पावडर बिना मसाल्याची टाकली तरी पण चालते. त्यानंतर ती लसूणाची पेस्ट टाकायची. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून टाकायचं, मीठ टाकायचं आणि मळून ठेवायचं. 1 तास कणी भिजत ठेवायचं. त्यानंतर इथं आम्ही आता सांडगे तयार करायला घेतलेले आहेत. आमच्याकडे कसं सांडगे पहिल्यांदा करताना कणी ते पहिले 5 मुटके करतात आणि त्याला हळदी कुंकू लावल्यानंतर कणी सांडगे घालायला सुरुवात करतात. असं छोटं अगदी सांडगे करून घ्यायचे. म्हणजे कणी आपण जेव्हा आमटी फोडणीला वगैरे टाकतो त्यावेळी कणी ते असं जास्त फोडावं पण लागत नाही आणि रव्यासारखं ह्यासाठी दळायचं. म्हणजे ते आमटी वगैरे करताना सांडगे असे खुसखुशीत होतात आणि असे विरघळतात. त्याचा जे अर्क असतो कणी त्या आमटीमध्ये उतरतो. बारीक अगदी दळलं कणी चिकट होतात आणि मग ते आमटीमध्ये फुटत नाहीत आणि त्या आमटीला कणी सांडग्याची चव येत नाही. आणि हे सांडगे मी संध्याकाळचं आता 5:30-6च्या दरम्यान मी घालायला चालू केलं आणि प्लेटवरच घातलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये ठेवणार आहे. सलग 8 दिवस कडकडीत उन्हात हे सांडगे वाळवायचे. म्हणजे कणी चांगले वाळतात आणि टिकतात पण चांगले. त्यामुळे सकाळी घालायचं म्हटलं की नाही सकाळी घरातलं कामं आणि सांडगं होत नाही. त्यामुळे मी कणी संध्याकाळचंच घालायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर इथं मी थोडंसं कणी आमच्या घरात काय मी उलाढाल केलेले आहे ते सांगते. इथे हे बघा सगळं कणी वरचे आपले गाळी बांधायला काढून चालले होते की नाही ते झालेले आहेत. त्यानंतर इथं घराला पण कणी रंगवून दिलं होतं, कारण ज्यावेळी बांधलं कणी त्यावेळेपासून या घराला अजिबात बाहेरच्या बाजूनं रंग नव्हता आणि त्याचं पोकळ होतं ना सिमेंट वगैरे, म्हणून म्हटलं ह्यावेळी कणी आता रंग वगैरे देऊन घ्यायचं. तर हे बघा बाहेरनं पण झालेलं आहे, आतनं पण झालेलं आहे, पण साहित्य कणी जिकडे तिकडे सगळं पडलेलं होतं. हे मी अगोदर मागच्या 5-6 दिवसापूर्वी शूट करून ठेवलं होतं. ते कणी व्लॉगमध्ये दाखवायचं राहून गेलं, कारण कामं इतकी की सकाळपासून कणी दिवसभर काही ना काहीतरी काम असायची. त्यामुळे कणी दाखवणं आणि ते एडिटिंग वगैरे करणं कणी जमलंच नाही. त्यामुळे माझे व्लॉग पण येत नव्हते. सगळ्या बाहेरून आतल्या बाजूने हे राहत्या घराचा कलर आहे. त्यानंतर हे बाहेरचे गाळे काढलेत की नाही तिकडे दाखवते. ती पण बाहेरची बाजू रंगवून झालेले आणि आतले पण हे गाळे तयार करून झालेले, फरशी वगैरे घालून झालेले, आतला कलर देऊन कणी आपण भाड्यानं पण दिलेलं आहे शटर वगैरे बसवून. पण फरशी एवढी घाण झालेली की नाही सारखं अजून पण इकडल्या गाळ्यात अजून फरशी वगैरे बसवायच्या. तर हे बघा हा गाळा फक्त कणी म्हणजे गिलावा वगैरे सगळं प्लास्टर वगैरे झालेलं आहे, फक्त फरशी बसवायची आणि कलर काम करायचं आहे. हे द्यायचं होतं त्यामुळे त्यांच्याकडून त्या लोकांच्या ताब्यात. त्यामुळे हे पटकन 2 गाळे ते आवरून घेतलेले आहे. त्यानंतर हा गाळा अजून फरशी आणि कलर काम करायचं आहे. तर इथं सगळं साहित्य थोडंसं कलरला जे बादल्या वगैरे आणलेले आहेत आणि ते सगळं साहित्य इथंच ठेवलेलं आहे. तुम्हाला बाहेरनं थोडंसं ठेवा. ती काय की ती आपली राहतेली बिल्डिंग आहे. अजून टेरेस करायचं आहे, ते वॉटरप्रूफिंग करायचं आहे. तर त्यासाठी कचरा वगैरे कणी रोज थोडंसं ते काढून आता स्वच्छ करून झालेलं. अजून एकदा ते लोक धुवून घेतील. त्यानंतर
ते पण रंगवायला चालू करतील. आणि ही पण इकडे एक छोटे एक खोली निघेल, इकडे पत्रा आहे ते नंतर पावसाळा झाल्यानंतर बघू कसं जमल तसं बजेटनुसार नंतर करायचं ठरवलं आहे, त्यामुळे ते तसंच ठेवलेलं आहे. हा दुसऱ्या बाजूचा जिना होता, म्हणजे तो जिना पहिला होता, त्यानंतर ग्रिलचा जिना त्या बाजूला दुसरा बसवलेला आहे. म्हणजे दोन्ही बाजूंना वरच्या मजल्यावर येता येते. तर जिन्यावर पण कधी सिमेंटची पोती तिने असे जागी सगळं गोळा करून कधी ठेवलेलं आहे. ते अजून भरून टाकायचं आहे, पण अजून थोडंसं ते सेंटरिंगचं साहित्य की हे ते काढून न्यायचेत लोक, त्यानंतर ते थोडंसं कधी टाकून देईन. मग म्हणजे थोडं साफसफाई पण दिसेल आपल्याला. तर हा वरचा बाहेरच्या बिल्डिंगचा टेरेस दाखवे. इथं पण करायचं आहे अजून. इथं पण मी वॉटरप्रूफिंग करून घेणार आहे. अजून साहित्य जिकडे तिकडे पडलेलं आहे ते आवरून मग कधी त्यानंतर तिकडलं झालं की मग ह्या बाजूचं काम चालू होईल. आणि हे थोडंसं आवरतच कधी सकाळचं वाळवणाचा एक पदार्थ करायचा आणि त्यानंतर इथलं हे आवरायचं थोडंसं असं चाललं होतं. तर मी हा व्लॉग एडिट करताना ना ह्यावेळी माझं उडदाचे पापड, तिखट सांडगे, खुरुड्या, सालपापड्या थोड्याशा, त्यानंतर हंडी पापड 2 प्रकारचे केले होते. म्हणजे तांदळाचे जे पापड असतात ना उकड काढून, ते उपवासाचे 2 प्रकार केले होते. एक म्हणजे एक तिखट आणि एक फक्त प्लेन तांदळाचा असा केला होता. असे 4-5 पदार्थ तरी माझे झाले होते, पण ते कधी दाखवायलाच मला जमले नाही. फक्त मी पापड आणि सांडगे एवढंच दाखवू शकले. बाकीचं कधी म्हणजे आवरता कधी मोबाईल घ्यायचा आणि कधी शूट करायचं हे लक्षातच राहायचं नाही. ते झाल्यानंतर कधीतरी कधी मध्येच लक्षात यायचं, अरे हे दाखवायला पाहिजे होतं असं. त्यामुळे कधी काहीच करू शकले नाही. पण कधी हा एडिट करतोपर्यंत माझं 4-5 पदार्थ तरी झालेले आहेत. आज शाबूचे पण पापड्या थोड्या झालेल्या आहेत, थोडेसे आज करायचे. आणि उपवासाचे बटाटा पापड करायचे, ते मी थोडंसं दाखवण्याचा आज प्रयत्न करेन, कारण आज सगळी कामं टप्प्यात पण आलेले आहेत आणि थोडासा निवांत पण आहे म्हणून. चला ह्यासोबतच कधी आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद.